नमस्कार मित्रांनो, आपले भारत संस्कृती या चॅनलमध्ये स्वागत आहे. सध्या पितृपक्ष चालू आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यात मृत झालेल्या पूर्वजांची महालय श्राद्ध करतात आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धेने जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत. आनंदाच्या प्रसंगात सुद्धा म्हणजे वास्तुशांती, विवाह, यज्ञ, याग अशा कार्यात सुद्धा श्राद्ध केलं जातं. त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात. परंतु हा श्राद्ध विधी कधीपासून सुरू झाला ती कथा अशी आहे. महाभारतातील कर्णाच्या मृत्यूनंतर कर्ण स्वर्गात गेला. तेथे इंद्रदेवाने कर्णाला जेवणात सोनं, चांदी, दागिने दिले. कर्णाने विचारले, जेवणात अन्नाच्या ऐवजी सोन्याचे दागिने का? तेव्हा इंद्राने सांगितले, तू जीवनात सोनं दान करत राहिलास, दागिने दान करत राहिलास, परंतु कधीच आपल्या पूर्वज प्रित्यर्थ तू अन्नदान केले नाही. कर्ण म्हणाला, मला माझे पूर्वज माहिती नाहीत, मग काय करणार? तेव्हा इंद्राने कर्णाला पुन्हा 16 दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवले. या 16 दिवसात कर्णाने आपल्या पूर्वज प्रित्यर्थ तर्पण व अन्नदान केले. तर्पण म्हणजेच काळे तीळ, गंध व दर्भाच्या काडीच्या साहाय्याने अंगठ्याने पाणी सोडणे हा विधी केला. तर्पण व अन्नदान करणे तेव्हापासून 16 दिवस पितृपक्ष सुरू झाला. या दिवसात लोक आपल्या पूर्वजा प्रित्यर्थ तर्पण आणि अन्नदान करू लागले. श्राद्ध करताना तुमच्याकडे श्राद्ध विधी करण्यासाठी पैसेच नसतील तर काय करणार? श्राद्ध करताना ब्राह्मणाला शिधा दिलाच पाहिजे किंवा लोकांना जेव घातले पाहिजे असा कोणताही नियम नाही. तुमच्याकडे पैसेच नसतील तर श्राद्धाच्या दिवशी दुपारी 12 वाजता दोन्ही हात आकाशात सूर्याकडे म्हणजे काखावर करून प्रार्थना करा. हे मृत पूर्वजांनो, माझी तुमच्याप्रती खूप श्रद्धा आहे, आदर आहे. आज माझ्याकडे श्राद्ध करण्यासाठी पैसे नाहीत तरी माझा नमस्कार स्वीकार करा. तुम्ही केलेल्या श्राद्ध पूर्वजापर्यंत पोहोचतं. याच कृतीपासून पुढे काखावर करणे ही मनसूर झाली. महिलासुद्धा श्राद्धविधी करू शकतात. वनवासात असताना सीतेने आपले सासरे राजा दशरथाचं श्राद्ध केलं होतं. जीवनात श्राद्ध तर्पण मृत पूर्वजा प्रित्यर्थ जरूर करा, कारण जीवनात यशस्वी होण्यासाठी पितरांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. श्राद्ध केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. मनात सकारात्मक विचार येतात. हातून चांगली कर्म घडतात. त्याचबरोबर आपले आई वडील जिवंत असताना त्यांना चांगली वागणूक द्या. त्यांना उपाशी अर्धपोटी ठेवू नका. औषध पाणी वेळीच द्या. दिवाळी सणवाराला त्यांना चांगले नवीन कपडे घ्या. असं केलं नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर अन्नदान केलं तर त्याचा उपयोग होणार नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणजेच पितृ हे आपले देवच आहेत. मृत पावलेले आपल्या सर्व नातेवाईक, मित्र, शिक्षक, गुरु, बेवारस मृत पावणारे यांचा श्राद्ध विधीत उल्लेख करतात. श्राद्ध म्हणजे श्रद्धा व्यक्त करणे आणि श्रद्धावान लभते जय मंगल म्हणजे जो श्रद्धा ठेवतो आणि श्रद्धेने कर्म करतो त्याला हे यश मिळतं. त्याच्या जीवनामध्ये मंगल घटना घडतात. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर सांगा व हे चॅनलसुद्धा जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.